जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मग मराठीचा, मग प्लॅनेट मराठीचा. Agilus Diagnostics. मग आणा आणि खा. चितळे बाकरवडी टी 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 टी. जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मग मराठीचा, मग प्लॅनेट मराठीचा. Agilus Diagnostics. मग आणा आणि खा. चितळे बाकरवडी टी 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 टी. जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मग मराठीचा, मग प्लॅनेट मराठीचा. मुंबई तक बैठक प्रेझेंटेड बाय प्लॅनेट मराठी, पॉवर्ड बाय MIDC, असोसिएट स्पॉन्सर Agilus डायग्नोस्टिक्स, चितळे बंधू आणि ग्लोबल सेंट अँजेलस ग्रुप ऑफ कंपनीजच्या या पुढच्या विशेष चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपल्या मंचावर जे रथी महारथी येत आहेत त्यांच्या नावाशिवाय मराठी आणि हिंदी चित्रपट मालिका विश्व पूर्ण होऊच शकत नाही. आपले पहिले विशेष पाहुणे आहेत ज्येष्ठ अभिनेते, महाराष्ट्र भूषण, अवघ्या महाराष्ट्राचे लाडके मामा अशोक सराफजी. त्यांच्यासोबत आहेत चिरतरुण अभिनेते, राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुपरस्टार सचिन पिळगावकरजी. त्यासोबतच आपल्या बैठकमध्ये सहभागी होत आहेत आपल्या अभिनयानं गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया पिळगावकरजी आणि महाराष्ट्रातील तरुणींच्या गळ्यातला ताईत स्वप्नील जोशी. 19 वर्षांपूर्वी नवरा माझा नवसाचा या चित्रपटानं महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आता 30 धमाल घेऊन ही सगळी मंडळी 20 सप्टेंबर पासून आपल्या भेटीला येत आहेत आणि आज याच दिग्गजांशी आपण संवाद साधणार आहोत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात. या सगळ्या दिग्गजांशी संवाद साधणारे माझे सहकारी अजय परसुरे. मला वाटतं की आपण अजून टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण एक गोष्ट मला महत्वाची सांगायची आहे की गेल्या वर्षभरात मामांना जे पुरस्कार मिळालेत तो महाराष्ट्राचा गौरव आहे. कारण महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालाय, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळालाय, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. तर इतके पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत यावर्षी की आणि हा अजून एक अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवन गौरव सुद्धा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे खरंच हे वर्ष त्यांच्यासाठी फार पुरस्काराने भरलेलं आहे पुढं. तर सुरुवात मला मामांपासून तीच करायची की हे पुरस्कार हे तर तुमचं गौरवच आहे, कारण की तुमचं कामच इतकं मोठं आहे. पण हा नवस काय, आता हा वेगळा नवस काय? 19 वर्षापूर्वी एक नवस केला होता या दोघांनी, पण आता तुम्ही काय नवीन असा नवस ह्यांच्याकडून करून घेतात? 19 वर्षापूर्वी जो नवस केला होता तो वेगळा होता, तो या पिक्चरसाठी होता. पण हा जो नवस आहे ना माझा लाईनीत मिळाला हा मी केव्हाच केलेला आहे. पण ज्यावेळेस मी इंडस्ट्रीत आलो तेव्हाच मी केलं होतं की नाही हे काहीतरी व्हायला पाहिजे, हे नाही झालं तर काय अर्थ नाही. अर्थात हे होईल याची मला खात्री नव्हती, पण झालं. त्यामुळे तो नवसच मी पुरा झाला असं झालं ना माझ्या. सचिन सर, तुमचा तेव्हा तो नवस पूर्ण झाला होता आणि सचिन सर जर काही घेऊन येत आहेत कलाकृती तर ती परफेक्टच घेऊन येणार. तर ते परफेक्ट करण्यामध्ये ही 19 वर्ष निघून गेली का दुसरा पार्ट आणण्यामध्ये? नाही, परफेक्ट करण्यामध्ये जो काळ पिक्चर बनवायला लागला तो वेळ लागला परफेक्शनसाठी. पण त्याआधी स्क्रिप्टिंग त्याच्यासाठी 1 वर्ष 1.5 वर्ष त्याच्यासाठी लागलं. पण 19 वर्ष लागली दुसरा पिक्चर येण्याकरता. त्याच्या मागचं कारण महत्वाचं म्हणजे ते होतं की जिथपर्यंत इथे घंटी वाजत नाही तिथपर्यंत मी तो पिक्चर लिहायला घेत नाही.
माझ्या अर्थात माझा लेखक, माझा संवाद लेखक संतोष पवार, ज्यांनी पहिला चित्रपट सुद्धा लिहिला होता आणि हाही चित्रपट त्यांनी लिहिलेला आहे, त्याला बरोबर घेऊनच मी सगळं काम केलं. पण ती जेव्हा जिथपर्यंत घंटी वाजत नाही, जिथपर्यंत गणपती बाप्पाचा आदेश होत नाही, तिथपर्यंत मी ते काम करायला सुरुवात करत नाही. आणि या वेळेला बाबा एवढा वेळ लागला मला, कारण मी ना फिल्म मेकिंगला व्यवसाय या दृष्टीने पाहत नाही, एक पॅशन म्हणून पाहतो. व्यवसाय त्याच्या नंतर येतो, तो पाहावाच लागतो, कारण शेवटी इट्स अ मॅटर ऑफ बिझनेस. बट ऍट द सेम टाइम मी बिझनेस ड्रिव्हन प्रोड्युसर नाहीये, मी पॅशन ड्रिव्हन फिल्म मेकर आहे. म्हणून मला पिक्चर बनवायला, मी वर्षातनं एक पिक्चर किंवा 2 पिक्चर्स असे बनवत नाही, कारण ते अयोग्य आहे असं मला वाटत नाही, पण मला ते जमत नाही. आणि ह्याच प्रश्नाचं एक वेगळ्या पद्धतीने उत्तर, इफ आय हॅव नॉट कट यू, आमची मुलगी या चित्रपटात जी आहे ती आता 19-20 वर्षाची आहे, तेवढा वेळ आम्हाला लागला. पालन पोषण आहे त्या मुलीला घेऊन मुलीचं कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये, सो ऑर्गॅनिकली ते झालंय असं म्हणू शकतो आपण. 19 वर्षापूर्वी जिथे ते पिक्चर थांबलं होतं, आज त्या चित्रपटामध्ये तुम्हाला साधारण का एवढा वेळ लागलाय? कारण चित्रपटाची गोष्ट तेव्हाच सुरू झाली आहे जेव्हा आमची मुलगी 19 वर्षाची झाली. आपण असं म्हणूया की 18 वर्षाची झाल्यानंतरच तुम्हाला ती रिव्हील करायची होती, त्यामुळे तुम्ही थांबला होता. पण सुप्रियाताई, आता अजून किती नवस राहिलेत तुमचे असे, म्हणजे अजून आता काय नवीन नवस? हे बघा, आता नवस म्हणजे आता नवसचा अर्थ म्हणजे माझ्या मते मी हा लावलेला अर्थ आहे की जी न होणारी गोष्ट असते ती गोष्ट होण्यासाठी आपण परमेश्वराकडे ती गोष्ट मागून घेतो. त्याच्यामुळे अशा खूप गोष्टी असतात प्रत्येकाच्या मनात. तशीच एक ह्या चित्रपटातली व्यक्तिरेखा म्हणून जी गंमतशीर नवस फेडण्यात गंमत होती, तसा फेडणारा अजून नवस आहे. म्हणजे ह्याच्यानंतरही स्कोप आहे नवस फेडायचा. पण हा नवस फेडल्यानंतर लोकांना त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे आणि आम्हाला केवढी त्यांनी आम्हाला पुश मिळतोय, त्यानी ठरेल पुढचा नवस कसा फेडायचा तो. आणि नाविन्य जे भरपूर नाविन्य आहेत या चित्रपटात, बट जस्ट टू नेम अ फ्यू. पहिल्या आता प्रवास हा इंटिग्रल पार्ट आहे पिक्चरचा. पहिल्या पिक्चरमध्ये बसचा प्रवास होता, या चित्रपटात कोकण रेल्वेचा प्रवास आहे. क्या बात. पहिल्या पिक्चरमध्ये अशोक हा कंडक्टर होता, या पिक्चरमध्ये अशोक टीसी आहे. मला तेच मामांना विचारायचं होतं की पण दादागिरी तीच आहे. दादागिरी तीच आहे, पण ह्याला आपण म्हणाले, स्वतःहूनच म्हणाले की कंडक्टरचे टीसी झालेत, तर हे प्रमोशन म्हणायचं तुमचं झालेलं की काय म्हणायचं नेमकं? नाही, लोकांच्या दृष्टीने बघायला गेलं तर हे प्रमोशनच आहे. पण काय प्रवृत्ती बदलत नाही हो. कारण काय होतंय, कंडक्टर काय किंवा टीसी काय, लोकांकडून जे हैराण व्हायचं ते होतातच. त्यामुळे तिची मेंटल जी कंडिशन असते तीच राहते. करवादणं, भडकणं, मोठमोठ्यानं ओरडणं, तसंच आहे फक्त. तर ते जरा थोडं ग्रामीण पातळीवर होतं, हे त्याच्या वरच्या पातळीवर आहे थोडंसं. पण म्हणजे आपण नंतर असं म्हणायचं की ह्याच्या पुढे तुम्ही जहाजावर जाणार आहात, त्याच्यानंतर विमानात जाणार आहात, असेही पार्ट येणार आहेत पुढे? 10 जण ते झाले, हे 2 करून होतील, पण त्याच्यानंतर कुठे जायचं मला अजून कळलेलं नाही. तेच झालं ना नवस. हे आता लोकांनी नवस करायचा की आमचा परत एक सिक्वल येऊ देत, हा सगळा लोकांनी नवस करू देत आणि आम्ही तो फेडू देत. फक्त एकच आहे की 19 वर्ष नको लागायला. नाही, आता नाही लागणार 19 वर्ष, एवढं मी नक्की सांगू शकतो. मी ना काही वेगवेगळ्या घंट्या विकत घेतलेल्या आहेत, तर मी आता हा पिक्चरच्या रिलीज नंतर टंग 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 अशा वेगवेगळ्या दिवशी वाजवत राहणार आहे, तर कुठली तरी वाजेलच. मला स्वप्नीला म्हणायचं की तू फार लकी आहेस रे, म्हणजे या तिघांबरोबर एकत्र काम करायला मिळणं म्हणजे फार कठीण असतं कलाकारांसाठी. तुला ह्याच्यापूर्वी सुद्धा आम्ही सातपुतेमध्ये ही संधी मिळालेली आहे. तू काही वेगळ्या प्रकारचे नवस करतोस का ह्याच्यासाठी? म्हणजे तुला माहितीच ते नवस की हा नवस केला की म्हणजे या लोकांबरोबर काम करायला मिळेल? नाही, मला असं वाटतं हे खरंच नवसाचंच फळ असलं पाहिजे. कारण या स्टेजवर बसायला मिळणं, या लोकांच्या बाजूला बसायला मिळणं आणि या लोकांबरोबर स्क्रीन शेअर करता येणं, ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य कलाकाराच्या नशिबी असू शकत नाही असं मला मनापासून वाटतं.
कारण ज्या लोकांना बघून आपण मोठे झालो, ज्या लोकांना म्हणजे अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, त्रिमूर्ती आहे मराठी चित्रपटसृष्टीची. मेरे लिए खतम. आता मामा तर नाही, लक्ष्य मामा नाहीच तो, पण या दोघांबरोबर काम करायला मिळणं, या दोघांच्या बाजूला बसता येणं, त्यांच्याशी बोलता येणं, जगाला सांगू शकणं की मी ह्या दोघांना पर्सनली ओळखतो, ते मला नावानी ओळखतात, इट्स अन ऑनर. सुप्रियाजींबरोबर काम करायला मिळणं, तर मला असं वाटतं की खरंच काहीतरी नवस केला असणार माझ्या आई वडिलांनी की मुलाचं भलं होऊ दे, आणि आता ते होतंय. पण सचिन सर, जुन्या सिनेमातले जे वाटसरू होते त्यातले काही वाटसरू आता नाही आहेत दुर्दैवाने, पण आता ही जुन्या नव्यांची सरमिसळ तुम्ही कशी साधलीत? म्हणजे त्यांच्या जागी आता हे नवीन कोण कोण येत आहेत? नाही, ते तर मी सांगणारच आहे ती नावं, पण त्याचबरोबर मी एवढंही सांगू इच्छितो की या पहिल्या प्रवासामधले जे प्रवासी ज्यांनी एक्झिट घेतली ते आमच्या बरोबर नाहीत असं नाही आहे. हा चित्रपट जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा आधी त्या सर्वांना पाहाल आणि मग पिक्चर पाहाल, ह्याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे. कारण ते सुद्धा या चित्रपटाचा भाग असावेत अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे त्यांना आधी आठवायचं आणि मग चित्रपट दाखवायचा. या चित्रपटात आम्ही दोघं वॅकी आणि भक्ती किंवा भक्ती आणि वॅकी तर आहोतच. ही दोन कॉमन कॅरेक्टर्स आमच्या ज्या पहिल्या पिक्चरमध्ये होत्या. अजून एक महत्वाची कॅरेक्टर जी बदलली नाहीये ती म्हणजे गणपतीपुळ्याचा गणपती. गणपतीपुळ्याचा गणपती तीच कॅरेक्टर प्ले करतोय. पण या पिक्चरमध्ये जसं मी सांगितलं की अशोक हा कंडक्टर नाहीये, टीसी आहे, तसंच या चित्रपटाचं नाव नवरा माझा नवसाचा 2 असं जे आपण म्हणतो, तर 2 ह्याचा सर्व म्हणजे असं आपण सर्व असा अर्थ घेतात की दुसरा भाग दुसरा म्हणून 2 आहे, तोही अर्थ आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून एक अर्थ आहे की पहिल्या पिक्चरमध्ये एक जोडपं होतं, या चित्रपटात 2 जोडपी आहेत. त्यामुळे दॅट 2 स्टँड्स फॉर दॅट ऑल्सो. आणि 2 जोडप्यांची गोष्ट आहे. 2 जोडप्यांची गोष्ट आहे. ते दुसरं जोडपं म्हणजे स्वप्नील जोशी आणि हेमल इंगळे. हेमल इंगळे जी आमच्या मुलीची भूमिका करते आणि स्वप्नील हा आमचा होणारा जावई बनलेला आहे या चित्रपटात. आणि होणारा जावई असल्यामुळे त्या दोघांचं लग्न झालेलं नाहीये. आणि ज्या कपलचं लग्न झालेलं नसतं त्यांची गोष्ट म्हणजे लोकांना लव्ह स्टोरी असं त्यांची व्याख्या असते. तर त्यामुळे या चित्रपटात एक लव्ह स्टोरी सुद्धा आहे जी पहिल्या पिक्चरमध्ये नव्हती. अशा वेगवेगळ्या गमती आहेत. पण त्याचबरोबर काही असे आर्टिस्ट सुद्धा आहेत की ज्यांनी गेल्या पिक्चरमध्ये वेगळी भूमिका केली होती, या चित्रपटात वेगळी भूमिका करतात. अशोकचं तरी सुद्धा सिमिलॅरिटी एका गोष्टीची आहे की तो तिथे कंडक्टर होता, इथे टीसी आहे. तिथे पण त्यांनी दादागिरी केली, इथे पण दादागिरी करतो. कारण त्यांनी जर दादागिरी नाही केली तर आम्हाला नाही पटणार बाबा, त्यांनी दादागिरी केलीच पाहिजे. पण निर्मिती सावंत एका वेगळ्या कॅरेक्टरमध्ये आहेत, वैभव मांगले एका वेगळ्या कॅरेक्टरमध्ये आहेत. असे अनेक आहेत. सिद्धार्थ तो वेगळ्या कॅरेक्टरमध्ये नाही, त्याच्यात तो पहिल्या पिक्चरमध्ये नव्हता, त्यामुळे तो नवं कॅरेक्टर करतोय. सिद्धार्थ जाधव एका नवीन भूमिकेत तुम्हाला दिसणार आहे, जो पहिल्या पिक्चरमध्ये दिसला नव्हता. कारण त्यांनी तो चित्रपट ब्लॅकमध्ये तिकीट काढून पाहिला होता असं त्यांनी मला तेव्हा सांगितलं की त्यांनी हट्ट धरला होता की मला या चित्रपटात काम करायचं आहे. इतकं प्रेम, इतकी आत्मीयता, अशोक सारख्याचा आशीर्वाद, माझ्या आईचा आशीर्वाद आणि प्रेक्षकांचा असा पाठिंबा आणि गणपती बाप्पाचा आदेश, हे सगळं मिळाल्यानंतर अजून आम्ही लोक अजून जास्त सबळ होतो काहीतरी कलाकृती तुमच्या समोर आणण्याकरता. आणि मी माझ्या बरोबर या माझ्या करिअरच्या टप्प्यावरती ही जी सर्व मंडळी यांनी जी माझी साथ दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. हा शब्द माझ्याकरता खूप छोटा पडेल असं मला वाटतं. म्हणजे मी त्यांना फक्त बघून स्माईलच करू शकतो मनापासून. पण मामा, मला तुम्हाला विचारायचं की काही दिग्दर्शक जे असतात त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या पिचवर कलाकार खेळायला गेला की उत्तम फटके मारत असतो.
ह्यांच्या पिचवर तुम्ही उत्तमच फटके मारता. ह्यांची काय अशी शक्तिस्थान आहेत की तुम्हाला फार आवडतात की म्हणजे सोडून द्यायचं ह्याच्याकडे? मला एक वाईट सवय आहे. एकच? बाकीच्या तुला का सांगू मी. मला एक वाईट सवय, पीच दिसलं की हाणायचं. त्यात जर माझ्या हाणण्याची स्टाईल किंवा माझा जो स्ट्रोक आहे ज्याला कळतो तो माझा. सचिनच्या बाबतीत असं होतं माझं की त्याला माहिती आहे मी काय बोलणार आहे, मी काय करणार आहे, आणि मला माहिती आहे त्याला काय पाहिजे. हे पहिल्या पिक्चर पासून चालू आहे. त्यामुळे काय होतं, तसं आमच्यात कधी होतं, आम्ही नुसतं एकमेकांना बोलून एवढंच होतो, पुढे काही जास्ती बोलणं होत नाही, काय नाही. बरं, आधीच चित्र तयार असतं मनात की आपल्याला काय करायचंय, हा सीन कसा करायचा आहे, हा शॉट कसा करायचा आहे, आधीच मनात ठरलेलं असतं. आणि काय मला माहित नाही, पण आमचं थिंकिंग आहे हे जुळतं. आणि ते प्रूव्ह होत आलेलं आहे. म्हणजे पिक्चर आफ्टर पिक्चर हे जे ट्युनिंग आहे ते ट्युनिंग आम्ही सांगायची आम्हाला गरज नाही वाटत. कधी गरज कधी भासली नाही, कारण ती आढळली लोकांना जाणवली की एकमेकांचं ट्युनिंग आणि एकमेकांना कॉम्प्लिमेंट जे करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ऍज अ डायरेक्टर मी त्याला कॉम्प्लिमेंट करतो, ऍज अन ऍक्टर तो मला कॉम्प्लिमेंट करतो. तर त्यामुळे ते रसायन जे आहे ना, ते रसायन असं नाही युजली, ते दुर्मिळ आहे असं मला. सुप्रिया, ते तिसरा माणूस म्हणून तुम्ही समोरून बघत असताना दिग्दर्शकाच्या भूमिकेत असेल किंवा दोघांचे एकत्र सीन असतील, ते एकत्र येतात जेव्हा दोन आवडते अभिनेते एकमेकांचे, ती चमक तुम्हाला दिसते तेव्हा काय जाणवतं की हे वेगळेच असतात का हे दोघं जण? मॅजिक असतंच ते नक्कीच, कारण हा जो एक्सपिरियन्स त्यांचा एवढ्या वर्षांचा एकत्र काम करण्याचा आहे, आणि हे दोघीही आपापल्या क्षेत्रांमध्ये खूप वर पोचलेली लोक आहेत, आणि त्याच्यामुळे दोघांनाही पूर्ण जाण आहे या क्षेत्राची. आणि असं असताना जेव्हा आपल्या एखाद्या आप्तस्वकीयाबरोबर आपण काम करतो तेव्हा त्याला एक प्रेमाची झालर पण असते. म्हणजे असं खूप वेगवेगळी लोक सुद्धा असतीलच चांगली आपापल्या ह्याच्यात बेस्ट, पण एक प्रेमाची झालर आहे त्या दोघांनाही एकमेकांविषयी. आणि त्यामुळे ते बघणं आणि त्याचं पडद्यावरती ट्रान्सलेशन जे होतं ते बघणं हे खूप आनंददायी असतं. पण स्वप्नील, तू या सिनेमात काम करताना म्हणजे मामांची शिस्त कामाबद्दलची, याचे म्हणजे लोकांना माहिती आहे, हे ज्या इंडस्ट्रीत काम करतात, मामांबरोबर ज्यांनी कामं केलेत, सचिन सरांबरोबर ज्यांनी कामं केलेत, त्यांच्या शिस्तीबद्दल, त्यांच्या कामाबद्दल सगळ्यांना माहिती. पण ही दोन माणसं स्वतःला तयार कसं करत असतात त्या भूमिकेसाठी, तू जवळून जेव्हा बघतोस तेव्हा? इट्स अ ट्रीट असं मला वाटतं. या दोघांना एकत्र काम करताना बघणं इट्स अ ट्रीट. मला असं वाटतं की तेव्हा माझ्यासारख्या माणसांनी ना स्पंजचं काम करावं, की ते असेल ते सगळं वेचून घ्यावं आणि एका वेगळ्या भांड्यात ते उसको निचोडते राहावं, जमा करत राहा. बिकॉज या दोघांना काम करताना बघायची मजा वेगळी आहे. आणि मला म्हणजे तू मगासपासून जे विचारतोयस त्या दोघांबद्दल, त्याच्यात मला आवर्जून एक गोष्ट ऍड करावीशी वाटते की ते फॅमिली आहेत एकमेकांची, ते घर आहे, म्हणजे मोठा भाऊ छोटा भाऊ या लेवलचं नातं आहे. हे असून सुद्धा त्यांच्यातला ऍक्टर डिरेक्टर मधला म्युच्युअल रिस्पेक्ट फार कमालीचा आहे. तोही शिकण्यासारखा आहे की सचिन सरांचा मोठा भाऊ आहे अशोक सराफ, पण तो मोठा भाऊ सेटवर येत नाही, तिथे दिग्दर्शक ऍक्टर. सो हे पण इतकं शिकण्यासारखं आहे की अशोका मला वाटतं आपण असं अमुक करूया, तर काय तू नाही आपण असं नाही, असं नाही, हे नाही आपण असं करूया, हां हे करूया, किंवा नाही मला वाटतं असं, हां हे बेटर आहे हे करूया. हा जो ऍक्टर डिरेक्टर मधला म्युच्युअल रिस्पेक्ट आहे, तो रिस्पेक्ट त्या कामातली गंमत वाढवतो. आणि तो रिस्पेक्ट जेव्हा अशोक सराफ दिग्दर्शकाला देतात आणि सचिन बेळगावकरांसारखा दिग्दर्शक जेव्हा अशोक सराफांना देतो, तेव्हा दॅट सेट्स द टोन ऑफ द शूट, दॅट सेट्स द टोन ऑफ द एंटायर अँबियन्स. त्यामुळे मग आमच्यासारख्या लोकांना माहिती आहे की मग मामा काय एडिशन घेत आहेत, काय करतायत, कुठे ते काय म्हणतायत, ते कसं करतायत, किंवा इमोशनल सीन. म्हणजे आता मला खूप गिव्ह अवे नाही करायचं, पण छोट्या छोट्या जागा, बिटवीन द लाईन्सची गंमत, किंवा एखादं ऍडिशन किंवा एखादी जागा त्यांनी घेणं आणि सरांनी म्हणणं की अच्छा तू हे करतोयस का, मग मी काम करतो, हे करू नको, मी इथे एक OS लावतो. हे जे बिल्डिंग ऑन युअर स्ट्रेंथची जी गंमत आहे ना, ती मी शब्दात नाही सांगू शकत, ती तुम्ही अनुभवायलाच पाहिजे. म्हणजे आणि ती अनुभवायला मिळणं किंवा ती अनुभवता येणं आणि मग त्याचा भाग असणं, म्हणजे ती अनुभवायला मिळणं
स्पेक्टेटर म्हणून पण कमालीचा अनुभव आहे, पण मग त्याचा भाग होता येणं हा दुग्ध शर्करा योग आहे असं मला वाटतं. त्या दोघांना एकत्र काम करताना बघणं इज वॉचिंग लेजंड्स इन ऍक्शन, आणि ते इट्स मॅजिक इन ऍक्शन, आणि ते करता येतं किंवा करता आलं ही फार कमालीची गोष्ट, हा वेगळाच आनंद आहे. तुम्ही शब्दात मांडणं कठीण आहे. मला एक सचिन सर तुम्हाला आणि मामांना प्रश्न विचारायचा आहे, सेम प्रश्न, की ट्युनिंग बद्दल जे म्हटलं जातं, ट्युनिंग जुळणारी माणसं असतील किंवा पण ट्युनिंग जुळणारे कलाकार कमी झालेत का हो? कारण तुम्ही इतकी वर्ष जे काम करताय हे ट्युनिंग आहे ना तुमचं, त्याच्यामुळे तुम्ही इतक्या अजरामर कलाकृती केल्यात. ही ट्युनिंग जुळणारी माणसं किंवा कलाकार कमी झालेत का? नाही, कलाकार नाही कमी झालेत, अप्रोच वेगळा झालाय. उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही कुठल्या काळचे आहोत जेव्हा डुएट गाताना मेल सिंगर आणि फिमेल सिंगर एकत्र गाणं गायचे. आज जमाना बदललाय, मेल एकटा येऊन डुएट गाऊन जातो, फिमेल एकटी येऊन डुएट गाऊन जाते. त्यांच्या दोघांमधली केमिस्ट्री आमच्यापर्यंत पोहोचणार कशी? पूर्वी जेव्हा लता दिदी आणि किशोरदा किंवा रफी साहेब हे जेव्हा गाणं गायचे किंवा आशाताई पदार्थ, त्या डुएटमध्ये दोघंही एकमेकांच्या बाजूला बाजूला 2 माईक्स असायचे आणि ते गायचे, त्याच्यामध्ये कळायचं गिव्ह अँड टेक काय आहे. ती पद्धतच गेली, त्यामुळे गिव्ह अँड टेक गेला. आम्ही त्या काळचे ऍक्टर आहोत की आम्ही जर तो मोठा भाऊ करत असेल आणि मी धाकटा भाऊ करत असेल तर मी स्वतःला धाकटा भाऊ समजून काम नाही करायचो कधी, कारण मी माझा रोल करतोय. युजली काय डोक्यात येणार की मी धाकटा भाऊ आहे, मी धाकट्या भावासारखा रोल केला पाहिजे, धाकटा भाऊ समजून स्वतःला मी रोल केला पाहिजे म्हणजे माझी ऍक्टिंग चांगली वाटेल. नाही, तुम्हाला जर तुमचा अभिनय लोकांना आवडेल असा करायचा असेल तर तुम्ही त्याला मोठा भाऊ समजा आणि मग करा. हे बघ, त्याच्यामध्ये हे करण्यामध्ये नातं बदलत नाही, अप्रोच बदलतो. बरोबर. तर आम्ही त्या काळचे ऍक्टर आहोत, अशा प्रकारे रिॲक्ट करणारे, रिस्पॉन्ड करणारे ऍक्टर आहोत आम्ही. काय समजून केलं पाहिजे. आता सगळेच नाही पण काही स्वतःच्याच कामाचं लक्ष देतात, स्वतःवरतीच लक्ष देतात, स्वतः मी किती वेळ फ्रेम मध्ये आहे, मी काय करतोय, माझे डायलॉग किती आहेत, मी किती मुक्के मारले, नंबर ऑफ ब्लोज किती मला मिळाले आणि मी किती खाल्ले वगैरे, ह्याचं गणित सगळेच नाही करत. सगळे अजिबात नाही करत. आजही मेहनत करणारी या पिढीतली मुलं सुद्धा आहेत. बट जर काही असतील अशी की जे असा विचार करत असतील तर त्यांनी तो विचार बदलला, अप्रोच बदलला तर सगळ्या गोष्टी सोप्या होतील असं मला वाटतं. मामा, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? काय मुळात तुम्ही काम करताना तुम्ही काय करताय तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, मग सगळं बरोबर होतं. मग ते मुळात म्हणजे तुम्हाला कॅरेक्टर काय आहे याची पूर्ण माहिती असली पाहिजे, आणि जे काय कराल तुम्ही ते टू द कॅरेक्टर पाहिजे, इकडे तिकडे हलता कामा नये. आता मी जे काय करणार त्याच्या मनात काय ते कॅरेक्टर तयार असेल हे साधारणपणे लक्षात येतं की असं असं आहे. मग आपण जास्तीत जास्त कॅरेक्टरला धरून किती करता येईल. मग त्यात मध्ये ऍडिशन्स बिडिशन्स ही नंतरची गोष्ट आहे. ऍडिशन याला काही अर्थ नसतो, ऍडिशन्स करून लाफ्टर मिळवण्याची जे त्याला काय अर्थ नसतो. तुम्ही कॅरेक्टरला योग्य असं किती करता हे जास्ती महत्व असतं. तर आम्ही जास्ती कॅरेक्टरला महत्व देतो बाकीच्या सगळ्या याच्यापेक्षा. ती चांगली झाली पाहिजे. ती चांगली झाली तर तुमचं बाकी सगळं चांगलं होतं. मी किती लाफ्टर मिळवले हा क्रायटेरिया होऊ शकत नाही कुठल्याही कॅरेक्टरचा, इव्हन कॉमेडीचा सुद्धा. ती कॉमेडी कितपत योग्य आहे, कितपत लोकांना पटण्यासारखी आहे, त्यांना ती झेपण्यासारखी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागतं. आणि आम्ही ते नेहमी घेतो. त्यामुळे आमचे आतापर्यंतचे जवळजवळ जेवढे कॉमेडी केले ते म्हणजे असे निखळ कॉमेडी झालेली आहे. कुठेही फालतूपणा नाही, डबल मिनिंग नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. जे काय आहे ते कॅरेक्टर प्रमाणेच होईल, कथेप्रमाणेच होईल आणि सिच्युएशन प्रमाणे होईल. शाब्दिक कोट्यांकडे आम्ही झुकतच नाही अजिबात, कारण त्या चुकीच्या आहेत आणि जे लोक करतायत ते चुकीचं करतायत असं आमचं म्हणणं नाही. आमची पद्धत ती आहे. नाही, कारण शेवटी तोही एक प्रकार आहे. शाब्दिक कोट्या करण्याचा हा सुद्धा एक विनोदाचा प्रकार आहे. पण तो कॅरेक्टरशी करावा की नाही हा मोठा प्रश्न आहे. तिकडे तर चालणार नाही. तुम्ही बाकी शाब्दिक त्यासाठी वेगवेगळे स्टेजवर प्रकार आहेत.
स्टँडिंग कॉमेडी आहे, स्टँडअप कॉमेडी आहे, सगळं काही आहे, नकला आहे, सगळं आहे. पण जेव्हा तुम्ही एक पिक्चरमध्ये लिहिलेली कॅरेक्टर करतात तेव्हा ती कॅरेक्टर काय करायला विचार करायला पाहिजे. बरं नुसते कॅरेक्टर विचार करतात, ती कॅरेक्टर आहे, ही कॅरेक्टर तुमच्या समोर असलेल्या कॅरेक्टरच्या काय रिलेशन आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आता माझ्यापेक्षा मोठा वय नसेल, मी त्याच्यावर भंकस करणार नाही कधी. माझ्या बोलण्यामध्ये एक वेगळं हे असेल, मी ज्या पद्धतीने मी विनोद करतो तो विनोद थोडासा अंडर असेल, हे लक्षात घेतलं. मित्राबरोबरचा विनोद हा वेगळा असेल, तो थोडा लाऊड असेल. हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जर लक्षात घेतलं तर पिक्चर चांगलं व्हायला काही हरकत नाही असं मला वाटतं. चालण्याबद्दल मी म्हणत नाही काही. पिक्चर चालणं हा आपण विचार सुद्धा करू शकत नाही, त्याच्यावर आपण काही कुठलेही ठोकताळे बांधू शकत नाही. ते कसं चालेल, कधी चालेल, लोकांना कसं आवडेल, ते हो म्हणतील, वा वा म्हणतील, आपण काहीही सांगू शकत नाही. त्यामुळे आपण टू द पॉइंट मारला पाहिजे. बरोबर आहे. तो सिनेमा चालेल याचा फक्त आपण नवसच करू शकतो. आपल्यासोबत काही माझे सहकारी आहेत आणि मी एक गोष्ट सांगू, नक्कीच त्यांनी विचारू द्या, पण एक गोष्ट मला सांगावीशी वाटते सर्वांना. आज आमचं एक गाण्याचा व्हिडिओ ओपन झालेला आहे आता 2 तासापूर्वी. युट्यूबवरती तो आलेला आहे आणि तो पहिलं गाणं जे आम्ही रिलीज केलं होतं ऑडिओ, आदर्श शिंदे बरोबर गायलं. हा, मी आणि आदर्श शिंदे आम्ही दोघांनी ते गाणं गायलेलं आहे. ते गाणं त्याचा ऑडिओ रिलीज झाला होता 9 तारखेला, पण त्याचा व्हिडिओ रिलीज आता 2 तासापूर्वी झालेला आहे, युट्यूबवरती उपलब्ध आहे. तुम्ही एखादी लाईन गायलात तरी चालेल. नाही, आपण विचार तुम्ही ते गाणं ऐका, तिथे जास्त तुम्हाला केमिस्ट्री. हा, हे गाणं सुद्धा मी आणि आदर्शनी 2 माईक लावून गायलेलं आहे. वेगळं नाही, आम्ही एकट्याने एक लाईन गाऊन गेलेलो नाही आहोत. आम्ही दोघंही एकत्र माईकच्या समोर, एक माझा माईक एक त्याचा माईक, आणि असे 2 माईक्स घेऊन आम्ही हे गाणं रेकॉर्ड केलेलं आहे. तुम्हा सगळ्यांना एकत्र स्टेजवर बघणं आमच्या सगळ्यांसाठी खरं आनंदाचा क्षण असतो. आणि इथल्या मला होपफुली असं वाटतं की इथल्या कोणालाही विचारलं की तुमचा आवडतीचा मराठी सिनेमा कुठला, तर प्रत्येक जण बनवा बनी हे नाव घेईल. आणि माझा पण तर मी अजूनही तो सिनेमा टीव्हीवर लागला तरी तो सगळे लोक बघतात, रविवारी शनिवारी कधी लागो आनंदाने बघतात आणि त्याचा आनंद घेतात. त्यातले विनोद इतक्या वर्ष पाहिलेले असताना सुद्धा ते नवीन वाटतात आणि त्याची मजा येत असते. मला असं विचारायचं आहे की आत्ताचे सिनेमे आपण बघतोय की त्यातल्या कथा असतील किंवा त्याच्या पद्धतीचं त्याचं कथानक असेल, असे सिनेमे आता होत आहेत का तुम्हाला असं वाटतं की जे पुन्हा पुन्हा बघता येतील किंवा त्याच्या स्टोरीज तशा राहिलेल्या आहेत, त्याचा आनंद किंवा त्याचा रस पुन्हा एकदा घेता येईल, तसं वाटतंय का? आणि तसं होत नसेल तर काय नेमकी कारणं वाटतायत की आता तसे सिनेमे होत नाहीत की ज्याची कथा लोकांना इतकी भावते की ते वारंवार बघू शकतील, त्याचे कॅरेक्टर्स स्वतःच्या घरातले वाटतात किंवा आपल्या मनातले वाटतात आणि आपण ते अनेक वेळा बघू शकतो, ते नव्याने त्याचा आनंद घेऊ शकतो. असं होतंय का? आणि ते होत नसेल तर का होत नाहीये? कोणी उत्तर देऊ शकत नाही. मोठं भेंडाळू करून सोडलंय मुलीला. तू याच्या आता तुम्हाला बघायला मिळेल तसं, कारण एक अगदी थोडक्यात मी देते, हे लोक दिग्गज आहेत, पण कुठलंही असं त्या पद्धतीचं जे आता बनवाबनवीचंच उदाहरण, कथा किती साधी सरळ सोपी, पण कॅरेक्टरायझेशन वरती त्याच्यात जे काम केलं होतं, ती सगळी कॅरेक्टर्स जी आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली होती आणि त्या कॅरेक्टर्सनी जी धमाल केली होती संवादांमार्फत आणि एकमेकांच्या ट्युनिंग मार्फत. आणि जसं अशोक भाईंनी सांगितलं की त्या कॅरेक्टर्सचं ट्युनिंग स्वतःशी, म्हणजे त्यांचं स्वतःचं ट्युनिंग त्या स्वतःच्या कॅरेक्टरशी परफेक्ट आणि मग बाकीच्यांची परफेक्ट, असं ते सगळं जमून आलं होतं. आणि हे जमून यायला काहीच हरकत नाही. जसं सगळ्यांनी सांगितलं, प्रत्येक कलाकारांनी तसं आपल्या पद्धतीने काम केलं आणि ऑफकोर्स सिनेमाच्या दिग्दर्शकांनी आणि लेखन आणि पटकथा हे सगळ्याचं जी भट्टी आहे ती जमून बनवाबनवी मध्ये जशी आली होती तशी मला खात्री आहे की नवरा माझा नवसाचा 1 मध्ये आली होती, 2 मध्ये सुद्धा तशीच भट्टी. कारण वी हॅव ट्राईड की हे सगळ्या गोष्टी प्रत्येकाने आपापल्या डोक्यात त्या लेव्हलला ठेवल्यात आणि त्या आम्ही रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला. मला फक्त त्याच्या प्रश्नाला जोड दे बनवाबनवी बद्दलच की काय, म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला हा प्रश्न पडलाय किंवा पडतोच की याचा रिमेक का होत नाही, की का होऊ शकत नाही रिमेक,
कारण लोकांना आजही आलं तरी म्हणजे पुढचा पार्ट का नाही येऊ शकेल? रिमेक नाही, रिमेक नाही होऊ शकत अशातला काही भाग नाही आहे, पण तो आम्ही नाही करणार. रिमेक कोणीतरी दुसरं कोणीतरी केलं तर गोष्ट वेगळी आहे. कदाचित तो वेगळा काहीतरी अँगल. आम्ही एकदा ते केलेलं आहे आणि ते रसायन त्यावेळचं, तेव्हाचं आमचं वय, तेव्हाचं ते सगळं वातावरण, अर्थात तो प्रश्न अजूनही तसाच आहे. जागा मिळवण्यासाठी स्ट्रगल करणं, धावपळ करणं, धडपड करणं, हा मुद्दा आजही तितकाच जिवंत आहे. म्हणून तो चित्रपट आजही तुम्हाला ताजाच वाटतो. पण तेव्हा आम्ही जे करून ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष नाही आहे आता त्याबद्दलचं. त्या पिक्चरबद्दलला म्हणजे त्या पिक्चरला आम्ही हात लावू नये. जर कोणाला लावायचं असेल त्यांनी लावावा, चित्रपट बनवावा आणि मग आय डोंट नो काय त्या पिक्चरचं कसं, कदाचित ऑडियन्स डोक्यावर सुद्धा घेतील, यू नेव्हर नो. बट आम्ही तरी त्याला हात नाही लावणार. आम्ही जे केलेलं आहे ते करून आम्ही इथे बसलेलो आहोत आणि आम्ही परमेश्वराचे आणि प्रेक्षकांचे दोघांचे आभार मानलेले आहेत. आणि मुळात काय रिमेक करायचं म्हटलं ना तर काय होतं, लेखकाची गरज आहे. हो नाही अशोक, रिमेक म्हणजे ती स्क्रिप्ट परत बनवायची असं म्हणतात ते. असं पण किंवा तुम्हाला पुढचा रिमेक इज डिफरंट. रिमेक नाही, सिक्वल म्हणत नाहीयेत ते, रिमेक म्हणतात. दोन्ही अर्थाने रिमेक पण असेल, एक काहीतरी बोलायचं. माझ्या इच्छा वाढत जातात ना. नाही, इच्छा वाढत मग बोलायची ती इच्छा, पण काय ते एक्झॅक्टली बोलायचं, रिमेक की सिक्वल काय? बरं, सिक्वल. हा, आता बोला अशोक. आता काय बोलू? काय असतं, काही काही कथा, काही काही गोष्टी अशा असतात, काही काही सिनेमा असे असतात बनून जातात, परत आपण म्हटलं तरी होऊ शकत नाहीत. कारण त्यावेळची परिस्थिती आणि त्यावेळेला गेलेले लिखाण, त्यावेळच्या ऑडियन्स, त्यावेळचा, याच्यामध्ये फरक पडतो. याचा विचार करायला पाहिजे. आता ही 1988 मध्ये केलेलं आहे पिक्चर, 88 केलेलं पिक्चर आणि आता 24, ह्याच्यामध्ये ऑडियन्समध्ये चिकार फरक पडलेला आहे. तेव्हा त्यांना अनुसरून ते करायला पाहिजे. सबनीसांनी जे त्यावेळेला डायलॉग लिहिलेले आहेत किंवा पूर्ण जे कथानक त्यांनी जे म्हणजे स्क्रीन प्ले मध्ये जे मांडलेलं आहे ते इतकं अप्रतिम आहे. ते मांडण्यासाठी सध्या कोणी आहे की नाही मला डाऊट आहे. कारण काय, तीच सगळी मुळात मेक असते. तुमचा स्क्रीन प्ले काय आहे, तुम्हाला जे म्हणायचं तुम्ही मांडलं कसं आहे, ते जर व्यवस्थित नसेल मग त्यात तुम्ही कितीही पैसा ओतलात तरी काही फरक पडत नाही. तेव्हा ते पहिल्यांदा बघायला पाहिजे. सबनीस नसल्यामुळे सगळ्यात मोठा घोळ कुठला होईल तर वसंत सबनीस नाही आहेत. आर्टिस्ट मिळतील, आर्टिस्ट करतील काम, किंबहुना आम्ही केलं त्याच्यापेक्षा पण चांगलं करतील, त्याबद्दल काय दुमत नाहीये. पण एकंदर ते कसं मांडलं गेलं त्यावेळेला, ते जर तसं मांडलं गेलं नाही तर त्याचा काही उपयोग नाहीये. त्यामुळे ते सक्सेसफुल होईलच का असं आपण सांगू शकत नाही, किंबहुना होईलच की नाही याची खात्री वाटत नाही. तुमच्या एका प्रश्नाचं अजून एक उत्तर, तुम्ही भरपूर प्रश्न विचारले तो, म्हणजे ते बेंडळ्यातले एक एक काढ ना असे, म्हणजे तुमच्या एका प्रश्नापर्यंत सोडू. असे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहायला तुम्हाला लावणारे चित्रपट बनत का नाहीत? तर मी एक गोष्ट सांगू इच्छितो की चित्रपट जेव्हा तुम्हाला आवडतो तेव्हा तुम्ही तो एन्जॉय करता, पण कदाचित तुम्ही तो पुन्हा नाही बघणार. तुम्ही पुन्हा कुठला पिक्चर पाहता, जो पिक्चर पाहताना तुम्ही तुमचं स्वतःचं नाव सुद्धा विसरलेले असता, तोच चित्रपट तुम्ही पुन्हा पाहणार. किंबहुना तो चित्रपट पाहत असताना कोणी तुम्हाला हे तुझं नाव काय रे, हा, तुम्हाला 5 मिनिटं लागली जर नाव सांगायला, ह्याचा अर्थ तुम्ही तो त्या चित्रपटात समरस झालेले आहात. ह्याचा अर्थ हा पण आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातले, वैयक्तिक आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स विसरता तो चित्रपट पाहताना, आणि तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स विसरायला लावणारा चित्रपट तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो, कारण तुम्हाला ते प्रॉब्लेम्स नको आहेत. प्रत्येकाला असतात प्रॉब्लेम्स, काही ना काहीतरी, छोटे मोठे हे ते, पण ते प्रॉब्लेम्स आपल्याला बाजूला होतात जेव्हा आपण हा पिक्चर पाहतो. नाव पण विसरतो, प्रॉब्लेम्स विसरतो, आपल्या डोक्यावर इन्कम टॅक्सचा एक काहीतरी आहे डोक्यावर, ते पण आपण विसरतो.
तो चित्रपट एक उदाहरण दिलं मस्करीमध्ये. बट हे सगळं विसरायला लावणारा चित्रपट तुम्ही पुन्हा पुन्हा पाहता. तसे चित्रपट कमी बनतायत कदाचित, असं आपण म्हणू शकतो. पण मला नाही वाटत की बनू शकत नाही. आपल्याकडे आज तंत्र तर वाढलंयच, पण त्याचबरोबर डिरेक्टर्स पण वाढलेले आहेत. रायटर्सचा थोडा डर्थ आहे, पण शोधू शकतो. काही ना काहीतरी मेहनत करून हा चित्रपट फक्त लेखकच लिहितो असं नाही, दिग्दर्शकाला सुद्धा त्याच्याबरोबर बसावं लागतं. त्यांच्यात पण एक रसायन असावं लागतं. तसं करून जर तुम्हाला स्वतःचं नाव विसरायला लावणारा चित्रपट जर आला तर तो तुम्ही पुन्हा पुन्हा पाहाल. आणि या उत्तराचा शेवटचा पार्ट मी सांगतो की तुम्ही आणि मी, आपण सगळे, आम्ही सगळे आणि तुम्ही सगळे मिळून बाप्पाकडे प्रार्थना करूया की नवरा माझा नवसाचा 2 असा चित्रपट होईल रिलीज झाल्यावर. नाही, पण मी काय म्हणतो माहिती आहे याच्यावर, तुम्हाला जर तुम्ही पिक्चर बघताय आणि तुम्हाला एकदम तुमचं नाव काय हो, धनंजय माने, असं जर पटकन तुम्ही म्हटलं ना, तुम्हाला काही करायलाच नको, पुढे काहीच करायला नको. ते जे धनंजय माने आहे ना, ते आधी नाव पुसा आणि मग नवीन करा. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 20 सप्टेंबरला 2024ला कदाचित असा चित्रपट येतोय जो तुम्हाला तुमचं नाव विसरायला लावेल. तेच म्हटलं मी की बाप्पाकडे एकत्र म्हणून प्रार्थना करूया की ते हो. हे जे पिक्चर आहे हे म्हणजे जे पहिलं जे 1 होतं तसंच दुसरं पण एकदम हिलेरियस आहे, त्याबद्दल काही वादच नाहीये. हे तुम्हाला निश्चित आवडेल असं मला वाटतं, कारण याच्यात आर्टिस्ट पण काही वेगळे आहेत आणि एकंदर जो ट्रॅव्हल आहे तोही फार वेगळा आहे. त्यामुळे हा एक वेगळ्या तऱ्हेनं तुम्हाला हा ट्रॅव्हल आवडेल असं मला निश्चितपणे वाटतं, कारण त्यामुळे ज्या घटना घडतात त्याही वेगळ्या आहेत, पण त्या लोकांना आवडतील अशा आहेत असा माझा अंदाज आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला ते पिक्चर सेकंड पार्ट पण तुम्हाला निश्चित आवडावं. गेल्या वेळेला बस होती सर्वसामान्य माणसांची, यावेळेला कोकण रेल्वेचा डबा जो आहे तो 2nd क्लासचा आहे, सर्वसामान्य माणसांचा. आणि मी जो चित्रपट बनवतोय, आम्ही सगळेच तसे मिडल क्लास मेंटॅलिटीची माणसं आहोत, कारण आम्ही वाढलो पण तसेच आहोत. तर त्यामुळे तो माइंडसेट डोक्यात ठेवून मी हा चित्रपट बनवलाय, जो आपण सर्व आपल्या फॅमिली बरोबर बसून त्याचा आस्वाद घेऊ शकतो आणि एन्जॉय करू शकतो. सचिन सर, पुढचा प्रश्न येऊ. लखन नाव विसरण्याच्या आधी प्रश्न विचारून टाक. काही जणांनी फॅमिली बरोबर बघायला असं काय बंधन नाहीये, कुणी कुणाबरोबर बघितलं कारण शेवटी नवरा माझा नवसाचा असं नाव आहे. बघा बुवा तुम्ही काय ते मामा, ते तुमचं ठरवा. असं कोणी असलं की खरं नाव पण सांगत नाहीत. लखन विचार. यामध्ये एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आम्हा सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं तुम्हा सगळ्यांचे मला आभार मानायचे आहेत. सचिन सरांनी तुम्हाला 19 वर्षांनी बढती दिली. आम्ही सगळ्या प्रेक्षकांनी तुम्हाला आमच्या हृदय सिंहासनावर बसून आधीच बढती दिलेली आहे, कारण तुम्ही सगळ्यांनी, सगळ्या मास्टर सुपरस्टार्सने आमचं बालपण एकदम आनंददायी केलेलं आहे. परंतु एक खंत आहे आमच्या मनात की तुम्ही आणि लक्ष्मीकांत बेर्डे सर या तिघांनी एकत्र काम केलंय. धडाकेबाज महेश कोठरे तुमच्या येवरगिरी आणि विनोदांच्या राजासोबत आले असते एका चित्रपटात तर आम्हाला सगळ्यांना आनंद झाला असता. तर तशी संधी कधी आली होती का, प्रयत्न झाला का आम्हाला प्रेक्षकांना बघायला मिळालं नाही एकत्र? कुठली संधी? महेश कोठारे, तुम्ही, अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे सर. नाही, तसं काही तेव्हा घडलं नाही. पण मी, अशोक आणि लक्षा आम्ही तिघांनी एकत्र काम केलं. मी, अशोक आणि महेश यांनी सुद्धा एकत्र काम केलं, पण तेव्हा लक्षा नव्हता. तो असता तर तो नक्कीच चित्रपटात असता. पुढचा प्रश्न कोणाला? सर, आज म्हणजे आपण म्हटलं की लेखकांचा जो अभाव आहे आणि डायरेक्टर साहेब पण आहेत, म्हणजे आता जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स येते स्टोरी रायटिंग मध्ये झालं, फिल्म मेकिंग मध्ये झालं, त्याच्यावरती म्हणजे आता सर आपण सगळे तर दिग्गज आहात, तर तुम्ही एक टोटल जनरेशन बघितलेली आहे, ब्लॅक अँड व्हाईट फिल्म्स पासून ते कलर फिल्म्स पर्यंतची, आणि ऍज फ्युचर ऑफ सिनेमा पण आहेत आपल्या इकडे. तर मी तुमचे पर्स्पेक्टिव्ह काय आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन फिल्म मेकिंग वरती, हे जाणून घ्यायला आवडेल सर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक गोष्ट डेफिनेटली अशी आहे की जी आधुनिक आहे आणि टेक्निकला, तंत्र जे आहे त्याला पुढे नेणारी आहे. पण शेवटी सगळं जरी आपण धरलं गृहीत तरी सुद्धा ते एक मशीन आहे. त्यामुळे मशीनला भावना नसते. ज्या दिवशी कम्प्युटरच्या डोळ्यात पाणी येईल ना, त्या दिवशी मी AI ला मानेन.
विचार. नमस्कार. सर्वप्रथम आय एम अ ह्यूज फॅन ऑफ ऑल द फिल्म्स. सो तुम्ही आलात, तुमच्याबरोबर इथे बोलण्याची संधी मिळाली त्यासाठी सगळ्यांचे आभार. पण माझा प्रश्न थोडा अशोक सरांसाठी आहे की दादा दांडगे हे कॅरेक्टर आम्हाला परत बघता येईल का टीव्हीवरती? म्हणजे सगळं जुळल्यानंतर 30 वर्षांनी त्या घरात काय परिस्थिती आहे हे आम्हाला बघता येईल का? आता तुमच्या समोर बसलंय काय कमी आहे काय? तुम्ही म्हटलं ना काही बनून जातं. आता त्याचा काय त्याचा सिक्वेल करायचं काय निश्चित नाहीये. कारण काय झालंय, कॅरेक्टर्स जी आहेत त्यातले सिनेमातली जी काय कॅरेक्टर आहेत ती नंतर पुढे नाही आहेत ना. काही लग्न करून गेलेले, हे करून झालेलं आहे, असं झालेलं आहे. तेव्हा तिची कॅरेक्टर परत आणायची कुठून हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जरा कठीण आहे ती गोष्ट. तेव्हा दादा दांडगे त्याच्यावरतीच तुम्ही समाधान मानलं तर बरं होईल. नाही, पण ह्याच्यावर एक गोष्ट मात्र कळते की ती भूमिका किती यशस्वी झाली, की ती परत परत लोकांना पाहावीशी वाटणं. आणि ती भूमिका का यशस्वी झाली? कारण तसा अभिनय केला गेला. तो अभिनेता तो आहे. तर मग मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की याच अभिनेत्याचं वेगवेगळं रूप पाहत राहा ना. फक्त तेच का, तो बाकीच्या रूपात सुद्धा तितकाच मातब्बर आहे आणि नेहमीच राहणार आहे. आणि जर तुम्ही याच्यावर जर लिहून आणत असाल तर मी करायला तयार आहे. चांगला लेखक हवा. हा, शेवटी चांगला लेखक हवा हेच खरं. पण तुम्हाला जर तेवढा कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही निश्चित लिहा. आपण बघू पुढे काय करायचं ते. पण याच नोटवर तुम्ही सध्या मामा, तुम्ही आता म्हणताय ना लेखक मिळत नाहीये, किंवा तुम्ही किती रिजेक्ट करता सिनेमा? मामा खरं सांगू नका. खरं सांगितल्याशिवाय कळणार नाही रे. मी बरेच रिजेक्ट करतो. कारण काय लिहिलेले असतात त्यात काय म्हणजे त्यांना कुठेतरी भरकटलेले असतात, काहीही लिहिलेलं असतं. काय असं नाही हो. बरं काय होतं, लिहिणं, काम करणं हे जेवढं कठीण आहे तेवढं लिहिणं हे त्याच्यापेक्षाही कठीण आहे हो. ते तुम्हाला पहिल्यांदा जमलं पाहिजे. आता आम्ही नट म्हणून आम्ही भूमिका करतो, पण आम्हाला ती आम्ही लिहू का असं म्हटलं तर आम्हाला जमेल की नाही सांगता येत नाही, किंबहुना नाहीच जमणार. कारण लेखक ही गोष्ट वेगळीच आहे. ती जी प्रतिभा असते ती फार वेगळीच असते. ते त्यांचं इमॅजिनेशन असतं त्यावेळेचं, ते आम्ही मूर्त स्वरूपात आणतो एवढंच वय आहे. मग ते मूर्त स्वरूपात आम्ही काय कसं आणतो त्याच्यावर आमचं यश ठरलेलं असतं. पण मुळात त्यांनी जर ती चांगली लिहिली असेल तर चांगलं हे होतं. तेव्हा काय विचारलं होतं तू प्रश्न? किती सिनेमे रिजेक्ट करता? त्याच्या आलं मूळ प्रश्नावर आलाच तोच. नाही काय माहिती, बरेच करावे लागतात. काय होतं, उगाच्या उगाच पिक्चर करण्यात काय अर्थ नाही हो. म्हणजे उगाच प्रोड्युसरचे पण पैसे खर्च व्हायचे. पण मग एखादं जवळचं कोणी असलं तर जड जातं का तुम्हाला? जवळचं म्हणजे फारच कठीण असेल तर मग करतो, नाही तर नाही. नाही, पण अशोकचं म्हणणं जे त्याच्या जवळची आहेत ना, त्या अशोकचं म्हणणं ऐकतात. एवढं मात्र नक्की आहे. तेवढा विश्वास एकमेकांवरती असतो. तर त्यामुळे अशोकनी जर सांगितलं की हे बरोबर नाहीये, तर दुसरा समोरचा माणूस माझ्यासारखा कोणी वाईट वाटून घेण्यापेक्षा तो आपल्याकरता भलं काहीतरी सांगतोय अशीच रिॲक्शन असते. कळते ना, फरक कळतोय ना. तर त्यामुळे अशोकला जर नाही आवडलं तर त्यात काहीतरी गडबड आहे हे तुम्ही आधी शिकून घ्या, तुम्ही आधी समजून घ्या आणि मग ते सुधारा आणि मगच करा जे काय करायचंय ते. कळलं? पण हे तो प्रत्येकाला सांगू शकत नाही किंवा प्रत्येक माणूस तसा रिॲक्ट नाही होऊ शकत. त्याला फक्त असं वाटतं की अरे मामांकडे आम्ही किती प्रेमाने गेलो, आम्ही किती मोठे फॅन आहोत मामांचे, आणि त्यांनी पिक्चरला नाही म्हणून सांगितलं, एवढंच कळतं. यू अंडरस्टँड? तसं नका वाटून घेऊ. तुमचं जर भलं तुम्हाला हवं असेल ना तर विचारा त्यांना, ह्याच्यात काय गडबड आहे, आम्ही ते सुधारून आणू. तेवढी हिंमत ठेवा आणि बघा मग तुमचं पण आयुष्य किती मोठं होतं. ते कधी आणतो स्क्रिप्ट? 19 वर्षांनी. नाही, पण तू यू आर अ यंग लॅड अँड यू हॅव अ लॉंग वे टू गो. तू आयुष्यात नक्कीच काहीतरी. तू काय कविता करतो? मग मला माझं प्रोफेशन बदलावं लागेल. मला म्युझिक डायरेक्टर होको आता मी. कवीचा रोल आणेल. मला सचिन सरांना एक प्रश्न विचारायचा की तुम्ही मगाशी असं चित्रपटाची माहिती देताना असं सांगितलं की तुमच्या मुलीची ही कथा आहे आणि ज्याच्यामध्ये तिचं लग्न झालेलं नाहीये, तुमचा होणारा जावई आहे.
मग ह्या चित्रपटाचं नाव बायको माझी नवसाची असं ठेवावंसं नाही वाटलं तुम्हाला, किंवा तसा काही चित्रपट तुम्ही आणणार आहात का? नाही, सध्या तरी नाही, पण तुम्ही मला कल्पना दिली आहे तेवढं मात्र नक्की. थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. कारण माझे डोळे आणि कान मी उघडे ठेवून असतो, काही ना काहीतरी कुठून ना कुठून तरी मिळत असतं आणि त्यांनी काही ना काहीतरी आयुष्यात माझ्या घडतं. पण या चित्रपटाचं नाव नवरा माझा नवसाचा हे आहे, तर ती मुलीची कथा म्हणून नाही, तर ही भक्ती आणि वॅकीच्या आयुष्यात पुढे काय घडतं, तिच्या आयुष्यात नवरा यावा म्हणून भक्तीचे प्रयत्न, ते प्रयत्न बाप म्हणून त्याला ऍक्सेप्टेड नाही आहेत, कारण त्या मुलीचं लग्न तो करू इच्छित नाहीये, कारण ती जाईल निघून. तर हा सगळा जो भाग आहे तो त्या नवरीचा आहे, बायकोचा आहे, स्वतःच्या नवऱ्याला खुश करण्याकरता. आणि त्याच्यामध्ये तिला मिळालेला नवरा, त्याच्यात हे सगळं खूप ती आईला, मला कन्फ्युजच करायचं आहे, तर ती आईला पाहत आईच्याकडनं सगळं शिकलेलं आहे. शेवटी ती आईचीच मुलगी म्हणून ती स्वतःच्या होणाऱ्या नवऱ्याकरता काय नवस करते, कसा करते. त्यामुळे या चित्रपटाचं नाव नवरा माझा नवसाचा 2 आहे. समजलं नसेल तुम्हाला काही, पण तरी सुद्धा तुम्ही हो म्हणता. सचिन सर, 20 सप्टेंबर. सचिन सर, तुम्ही काय सांगितलंय की फक्त नाव विसरायला लावेल, कन्फ्यूज करायला नाही लावणार आहे. सर, पण ऍक्च्युली ह्याच नोटवरती मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ठीक आहे, मॅमना प्रश्न विचारायचा आहे की तुमची मुलगी तुमच्याकडनं हे सगळं शिकली आहे आणि तिने तुम्हाला कन्व्हिन्स केलंय की बाबा हा चांगला मुलगा आहे, तर माझं लग्न याच्याशी लावून द्या तुम्ही. पण ऍक्च्युली ह्याच चित्रपटाचा एका वेगळ्या अँगलने जर तुम्ही बघितलं की तो बिचारा होणारा जावई पण सासू सासऱ्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी काहीतरी करतच असेल ना, तर मग त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा चित्रपट आणखीन एक होऊ शकतो. त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू पण आहे. आय थिंक स्टोरी बाबत ह्याच्यावरती काही म्हणजे आता काही बोलू नाही शकणार. मला असं वाटतं की तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 20 सप्टेंबरला नक्की मिळतील, आम्ही सांगू शकतो. आणि त्यामुळे तुमच्या डोक्यात अजून काही प्रश्न येतील ही गोष्ट नंतरची, पण ते आमच्या फायद्याचं होईल, कारण त्यांनी आम्ही पुढे पण काहीतरी करू शकू. आणि टीम म्हणून आम्हाला फार आनंद आहे की तुमच्या मनात जे प्रश्न येत आहेत रसिक प्रेक्षक म्हणून त्याची आम्ही खबरदारी घेतली. असं आम्ही गालातल्या गालात हसतोय चौघे की अच्छा, म्हणजे हे जे आपल्याला वाटलं होतं, म्हणजे सरांना किंवा रायटर्सना जे वाटलं होतं की असं वाटू शकेल, त्याची उत्तर तुम्हाला चित्रपटात मिळतील असं आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही शूटिंग केलं, आम्हाला सिनेमा माहिती शकू शकण्याची शक्यता असू शकते. सो वी आर व्हेरी हॅपी की तुम्हाला प्रश्न पडलाय, कारण आम्हाला माहिती आहे की याची उत्तरं तुम्हाला 20 सप्टेंबरला मिळणार आहेत. आपण परत आणूया, नाव विसरायचंय, फक्त कन्फ्युज नाही व्हायचंय. माझा प्रश्न स्वप्नील तुला आहे, कारण की आपण जसं आता मगाशी बोलतोय किंवा आपण म्हणजे आम्ही जसं म्हणालो की आम्ही अगदी लहान असल्यापासून बनवा बनवी किंवा नवरा माझा नवसाचा पाहिलाय, तशी अशी सुद्धा एक पिढी असणार आहे की ज्यांनी लहान असताना तुझे सिनेमे पाहिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये दुनियादारी असेल किंवा मुंबई पुणे मुंबई असेल, ऑलरेडी त्याचे सिक्वेल आलेत, पण तुला असा 20 वर्षांनी कुठला रिमेक किंवा सिक्वेल करायला आवडेल तुझ्याच पिक्चर्सचा? मला असं वाटतं की मला माझ्या अनेक चित्रपटांचे सिक्वेल करायला आवडतील, पण परत मी आता ताकाला जाऊन भांडण लपवणार नाही. आपण आज नवरा माझा नवसाचा 2 साठी भेटलोय, तर मला मनापासून असं वाटतं की नवरा माझा नवसाचा सारख्या फ्रँचाईजचा भाग व्हायला मिळणं करिअरच्या या स्टेजला ही हिरो म्हणून पण माझी लॉन्जिटिव्हिटी वाढवणारी गोष्ट आहे. कारण नवरा माझा नवसाचा एक असं फ्रँचाईज आहे, मी प्युअर कॉमर्स बोलतोय, हे जे माझं नाही आहे, मी त्या फ्रँचाईजचा भाग नाही आहे. आणि त्या फ्रँचाईज आता इथून पुढे या युनिव्हर्सचा मी भाग झालो ना, तर अशा युनिव्हर्सचा भाग व्हायला मिळतं. माझ्या चित्रपटांचे सिक्वेल मला करायला आवडतीलच, तो काय दॅट्स अ गिव्हन, कारण मी मुंबई 1 मध्ये होतो आणि 2 मग 3 दुनियादारी, आता दुनियादारीचा भाग 2 येतोय. मला मितवाचा सिक्वेल कदाचित पुढच्या वर्षी काहीतरी न्यूज येईल तुमच्याकडे, मी आता या माध्यमातून तुम्हाला सांगतोय. पण असा एखादा चित्रपट जो कल्ट आहे, ज्या चित्रपटाला ज्यांनी म्हणजे काही पिढ्यांना भुरळ पाडली, अशा चित्रपटाचा सिक्वेल येणं, तो 19 वर्षानंतर येऊन सुद्धा, मग तुम्हाला खोटं वाटेल, जेव्हा चित्रपटाचं पहिलं कम्युनिकेशन आउट झालं, त्या कम्युनिकेशनला ऑर्गॅनिक 2 कोटी लाईक्स आहेत. ज्याला डिजिटल मीडिया कळतो त्याला कळेल मी काय म्हणतोय ते, की ऑर्गॅनिक 20 मिलियनचा रीच येणं, लाईक्स प्लेस त्याच्यापेक्षा जास्त आहेत, इज अ व्हेरी बिग थिंग. सो तुम्हाला त्याच्यावरनं कळतं की हा चित्रपट अजूनही किती जिवंत आहे लोकांच्या मनात आणि किती तो आजचा चित्रपट वाटतो लोकांना. आणि अशा फ्रँचाईजचा भाग मला व्हायला मिळणं आणि अशा पद्धतीने व्हायला मिळणं, आता मी परत रोलबद्दल फार बोलू शकणार नाही, पण मला माहितीये रोल काय आहे.
त्यामुळे मला माहिती आहे की तो किती इंटिग्रल भाग आहे त्या सगळ्या गोष्टीचा आणि त्या सगळ्या युनिव्हर्सचा. ही माझ्यासाठी फार आनंदाची आणि त्याहीपेक्षा जास्त अभिमानाची गोष्ट आहे मला असं वाटतं. आणि मला आवडेल माझ्या अनेक चित्रपटांचा रिमेक खरं तर होऊ शकेल, पण मला फार अभिमान आहे की मी नवरा माझा नवसाचा या सिक्वेलचा भाग आहे. स्वप्नील, मी ह्याचं एक उत्तर देऊ इच्छितो. त्याच्या मनात काय आहे वगैरे त्याच्यापेक्षा मी एक सांगू शकतो की मला पाहायला आवडेल त्याला भरपूर वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा 12 मध्ये. आमीन. काय मुलबाळ वगैरे तुम्ही त्याला देताय भागात त्याच्यावर कळेल. स्वप्नीलसाठी प्रश्न आहे, या तिघांपैकी कुणाचा चित्रपट मधला सिक्वेल झाला किंवा मग रिमेक झाला तर तुला कुठला रोल करायला आवडेल या तिघांच्या कुठल्या जुन्या पिक्चर पैकी? मला मनापासून असं वाटतं की मी ह्यांच्या कुठल्या चित्रपटाचा रोल जर केला तर मुळात तो ह्यांच्या लेवलचा होणार नाही. कारण ह्या लोकांनी जे करून ठेवलंय ते त्याला तुम्ही हात नाही लावू शकत. मी त्याचं काहीतरी वेगळं व्हर्जन करीन कदाचित, जे माझं असेल, जे त्या दिग्दर्शकाचं असेल किंवा जे त्याचं विजन असेल. पण जर कधी करायला मिळालं तर मला बनवा बनवीतला सरांचा रोल करायला आवडेल. अजून कुणाला प्रश्न विचारायचा? मला आता सुचलं की नवरा माझा नवसाचा मधल्या फर्स्ट पार्ट मध्ये सोनू निगम सुद्धा तितकाच महत्वाचा होता, कारण ते गाणं फारच गाजलं होतं. या वेळेला आहे सोनू निगम? आहे, पण कलाकार म्हणून नाही, सिंगर म्हणून आहे. क्या बात. त्यांनी स्वप्नील करता एक गाणं म्हटलेलं आहे या चित्रपटात, आणि ते गाणं म्हणजे लवकरच ते गाणं, आता या गाण्यानंतर ते गाणं रिलीज होणार आहे. तर कीप वेटिंग की ते गाणं काय आहे. एक वेगळी म्हणजे सिच्युएशन जरी आपल्याला अतिशय जवळची असली तरी त्या सिच्युएशनवर मराठी चित्रपटात एकही गाणं झालेलं नाहीये. वा, ती सिच्युएशन अतिशय जवळची आहे आपल्या आणि घराघरातली आहे. आणि घराघरातली आहे. घराघरात ती गोष्ट घडलेली आहे. पण गाणं त्याच्यावर जसं कोणीतरी येणारं ग कसं डोहाळ जेवणाचं गाणं होतं, आणि ते डोहाळ जेवणाचं गाणं मग त्यानंतर प्रत्येक डोहाळ जेवणामध्ये वाजलं गेलं, तसं हे सुद्धा ही गोष्ट जेव्हा तुमच्या घरात होईल तेव्हा हे गाणं नक्कीच वाजलं जाईल किंवा गायलं जाईल. आपण चंद्रावर पोचलो होतो तेव्हा पण हेच गाणं, मीम मध्ये पण तेच गाणं चाललं होतं. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की तुम्हाला वेबसिरीज करायला आवडेल का? मराठीमध्ये वेबसिरीज आपण आतापर्यंत बघितलेलं नाही. 2 प्लॅटफॉर्म आले. एक प्लॅटफॉर्म मला वाटतं स्वप्नील जोशी सुद्धा यू आर लिडिंग वन ऑफ द प्लॅटफॉर्म. तर वेबसिरीज करायला आवडेल का? आजकाल वेबसिरीजचा ट्रेंड बनण्यापेक्षा लोक बघतायत. आणि अर्थात आवडेल, बिकॉज इट इज अ ऑडिओ व्हिज्युअल मीडिया, आणि ते करताना अर्थपूर्ण मराठीतली वेबसिरीज, अर्थात अर्थपूर्ण वेबसिरीज, मग ती मराठी असो किंवा हिंदी असो, त्या फरक नाही पडत. म्हणजे लँग्वेज इज नॉट द क्रायटेरिया, कॉन्टेंट इज द क्रायटेरिया आय फील. आणि ते मग मराठी जर असेल तर ते मराठीचं असलं पाहिजे, पाहताना वाटलं पाहिजे की हा हे मराठीमध्येच बनवू शकतं, तर मग आपण त्याला न्याय देतो असं मला वाटतं. एखादी कथा जी कुठल्याही भाषेत बनवू शकते, आपण त्याला मराठीत बनवूया असं म्हणून मी नाही बनवणार. मराठी जर असेल तर ती मराठमोळीच असली पाहिजे. तर वेबसिरीज करायला आय वुड बी मोर दॅन हॅपी. शेवटचा प्रश्न घेऊया माधवी. मला श्रियाविषयी विचारायचं आहे तुम्हा दोघांना. आता सध्या तिचे अनेक रोल्स गाजतात, वेबसिरीज गाजतात. श्रियाने तुमच्या दोघांमधून काय घेतलं असं तुम्हाला वाटतं, आणि ती तुम्हाला विचारते का की कुठला रोल आला तर, की कसा करू मी हा रोल? तुम्ही किती मार्गदर्शन करता तिला? कसं एकूण तुमचं गिव्ह अँड टेक असतं एक कलाकार म्हणून? कलाकार म्हणून ती हा प्रश्न कधी विचारत नाही की मी कसा करू. कारण बऱ्याच वेळेला काही तिच्या ऑडिशन्स वगैरे असतील तर तेव्हा मी तिला क्यूज देत असते आणि ती करत असते. तेव्हा मी काही करत, आई तू सरळ साधं बोल, तू मी कसं बोलावं हे तू मला सांगू नकोस असं ती सांगते, विच इज अ फॅक्ट. मला रिअलाइज होतं की मी क्यूज देताना सुद्धा मला साधे सरळ तिथे द्यायचे असतात तसे. मग ते झाल्यानंतर ऑडिशन मी तिला विचारते की असं करूयात, दे मग तू घेऊच नकोस माझी ऑडिशन. म्हणजे असं, म्हणजे थोडक्यात ती माझं ऍक्टिंग आमच्यासाठी ती आम्हाला सल्ले बिल्ले काही विचारत नाही. कारण तिला ती स्वतःची एक व्यक्तिमत्व आहे, तिचं अंडरस्टँडिंग आहे त्या रोलचं, ते खूप चांगलं आहे आणि आम्ही ते जवळनं बघतोय. त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत की ज्या पद्धतीने ती हँडल करते आहे तिचं सगळं करिअर. ती अर्थातच सल्ला विचारायचा नाही असं वगैरे काही नसतं, पण ते एखाद्या प्रोजेक्टबद्दल किंवा
कसं नॅव्हिगेट करू त्याबद्दल तसं ती विचारते. पण थोडक्यात ती खूप मॅच्युअर आहे आणि तिचं पुढचं जे करिअर पाथ ती ज्या पद्धतीने चालली आहे त्याच्याकडे बघून आय एम व्हेरी हॅपी अँड प्राऊड ऑफ हर. आम्ही सांगतो तिला, पण जर विचारलं तरच सांगतो. आणि ती आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे की तिच्यावर संस्कार आहेत, फक्त आमचे नाही तर ज्यांच्या अंगाखांद्यावरून ती खेळलेली आहे. अशोक आहे, निवेदिता आहे, रीमा आहे, असे अनेक मातब्बर लोकांच्या अंगाखांद्यावरती खेळलेली आहे. तर त्यामुळे त्यांच्याकडनं सुद्धा तिला संस्कार मिळाले. ती रूटेड आहे, ग्राउंडेड आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. अगदी शेवटचं पहिला जो नवरा माझा नवसाचा होता त्याच्यामध्ये बस होती आणि त्याच्यामुळे त्याचे थांबे घेणं आणि ते 10-15 मिनिटांचे ब्रेक त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेले आणि त्याच्यामध्ये एक ऑलटुगेदर नवीन सीन तयार झालेला आहे. म्हणजे बसने थांबा घेतलाय ना, मग तो एक शूटिंगवाला सीन आहे, एका ठिकाणी आणखीन ब्रेक आहे. तर तसं ट्रेनला नसतं. तर मग तुम्ही ट्रेन मधले हे सीन्स कसे कव्हर केलेले, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही काय आणलेले? थांब ना जरा 20 तारखेपर्यंत. नाही, पण काय असतं ना ट्रेनमध्ये ना बाळा, कंपार्टमेंट्स असतात जे बसमध्ये नसतात, हो की नाही? तर त्यामुळे व्हेरिएशन्स करण्याकरता तुम्हाला कधी कधी थांबावं लागतं, म्हणजे बस थांबावी लागते. ट्रेनला व्हेरिएशन देण्याकरता थांबवण्याची गरज नाही, कारण कंपार्टमेंट्स वेगवेगळे असतात, त्याचे व्हेरिएशन्स वेगवेगळे आहेत. त्यांनी थोडीशी गोष्ट सांगितली तुला. हाच तो योग्य थांबा होता, कारण पुरेपूर प्रश्न झालेत. आता त्याची तुडुंब उत्तर आता तुम्हाला पुढच्या कंपार्टमेंट मध्ये जायची वेळ आली. नाही, इथेच संपलंय कंपार्टमेंट. माईक घे ना मित्र, माईक पास करा त्याला. हो, अरे पण आमच्या टीव्हीत नाही पोहोचणार ना. टेलिकास्टच्या हिशोबाने बोलतात. थोडा थांब. माझा प्रश्न नाहीये, फक्त सरांकडे प्रांजळ कबुली करायची आहे. जेव्हा मी सरांचा सिनेमा पाहिला, नवरा माझा नवसाचा पहिला 1 पार्ट, तेव्हा आम्हाला गणपतीपुळे तीर्थक्षेत्र कळलं आणि आम्ही डोंबिवलीचा माझा फ्रेंड्स ग्रुपने आम्ही पिकनिक काढली अक्षरशः त्याच्यानंतर. त्याबद्दल धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. तिकडून पत्र आलं होतं, तुम्ही आला होतात म्हणून. हे सांगायला तो 19 वर्ष थांबला होता. तर आता तुला कळलं सेटवर काय चालतं. हो. तर पुरेपूर प्रश्न झालेत आता, आणि खरंच तुम्ही 4 जण आज इथे एका मंचावर एकत्र आलात. हे आमचं मुंबई तकचं भाग्य आहे की आम्हाला तुमच्याशी संवाद साधायला मिळाला, ह्या सगळ्यांना तुमच्याशी संवाद साधायला मिळाला. आणि मुंबई तककडनं, त्यांच्या प्रेक्षकांकडनं आणि इथे जमलेल्या सगळ्या लोकांकडनं एकच शुभेच्छा तुम्हाला की 20 सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय, नवरा माझा नवसाचा 2. जसं सचिन सरांनी सांगितलंय की हे नाव विसरायला लावणार आहे हा सिनेमा, त्यामुळे कदाचित नाव विसरायला लावणार आहे. त्यामुळे तुम्हाला या सिनेमाबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि सुपर डुपर हिट होऊ दे हा सिनेमा, याही सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. गणपती बाप्पा मोरया.